जिल्हाधिकारी, जिल्हा दंडाधिकारी हे जे काही पद आहे हे SDM सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट त्याच्या वरची जे काही प्रोव्हिशनल ऑफिसर झालं की म्हणजे प्रोबेशनशिप संपली की नंतर त्याला जे IAS अधिकारी म्हणतो आपण ते ज्यांनी IAS क्लिअर केलेलं असतं त्यांना ती पोस्टिंग जिल्हा दंडाधिकारी म्हणून दिली जाते. चला तर बघूया. जिल्हा दंडाधिकारी ज्यांना जिल्हाधिकारी किंवा उपायुक्त असेही म्हणतात, हा एक करिअर सिव्हिल सेवक आहे जो भारतातील जिल्ह्याच्या प्रशासनाचा कार्यकारी प्रमुख म्हणून काम करतो. विशिष्ट नाव राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशावर अवलंबून असते. या प्रत्येक पदाच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात आणि एक अधिकारी एकाच वेळी या सर्व भूमिका स्वीकारू शकतो. जिल्हा दंडाधिकारी प्रामुख्याने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जबाबदार असतात, तर जिल्हाधिकारी जमीन महसूल प्रशासनावर लक्ष केंद्रित करतात आणि उपायुक्त विकासात्मक उपक्रमांवर देखरेख ठेवतात आणि सरकारी विभागांचे समन्वय साधतात. या व्यतिरिक्त ते सर्व गोष्टींबरोबरच निवडणूक अधिकारी, निबंधक, विवाह अधिकारी, परवाना अधिकारी आणि आपत्ती प्रतिसाद व्यवस्थापित करण्यासाठी देखील काम करतात. कर्तव्यांची विशिष्ट व्याप्ती राज्यानुसार बदलू शकते, परंतु ते सामान्यतः समान असतात. जिल्हा दंडाधिकारी विभागीय आयुक्तांच्या सामान्य देखरेखीखाली येतात. आता आयुक्त जे असतात, विभागीय आयुक्त, त्यांच्या अंडर हे जिल्हा दंडाधिकारी किंवा जिल्हाधिकारी काम करतात आणि जिल्हाधिकारीच्या अंडर हे जे सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट्स SDM उपविभागीय अधिकारी दंडाधिकारी जे असतात ते काम करतात. ही जी रँकिंग आहे ही पुढं चालते. विद्यमान जिल्हा दंडाधिकारी 1772 पासून. प्रकार: जिल्ह्याचे कार्यकारी प्रमुख. स्थिती: जिल्ह्याचे कार्यकारी अधिकारी. संक्षेप: DM, DC, डिस्ट्रिक्ट कलेक्टर असं सुद्धा म्हणतो आपण किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. चे सदस्य कशाचे असतात तर भारतीय प्रशासकीय सेवा आणि राज्य नागरी सेवा यांना अहवाल देतो. कोणाला रिपोर्टिंग कोणाला असते तर विभागीय आयुक्त, जिथे असे पद अस्तित्वात आहे इथं, नाहीतर मग महसूल आयुक्तांना. जागा: जिल्हाधिकारी कार्यालय नियुक्त करणारा भारताचे राष्ट्रपती असतात. भारतीय संविधान साहित्य काय काय असतं अटॅच: भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS, संबंधित राज्यांचा जमीन महसूल कायदा. निर्मिती केली झाली या पदाची तर 1772, 253 वर्षापूर्वी. अतिरिक्त जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी, अतिरिक्त उपायुक्त. पगार असतो 56,100 ते 78,800 आणि इतर विविध भत्ते आणि सुविधा उपलब्ध असतात. या पोस्टचा डिस्ट्रिक्ट कलेक्टर या पोस्टचा इतिहास बघूया. वॉरेन हेस्टिंग यांनी 1772च्या न्यायिक योजनेत जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालय सुरू केले. 1774च्या न्यायिक योजनेनुसार जिल्हाधिकारी जिल्हा दंडाधिकारी यांच्या कार्यालयाचे तात्पुरते नाव दिवाण किंवा अमील असे ठेवण्यात आले. 1787च्या न्यायिक योजनेअंतर्गत कलेक्टर हा शब्द परत आणण्यात आला. जिल्ह्यासाठी महसूल संघटनेचा कर संकलन प्रमुख असलेल्या धारकावरून कलेक्टर हे नाव आले. 1858च्या भारत सरकार कायदा ब्रिटिश संसदेने मंजूर केल्यानंतर 1871 ते 1874 पर्यंत बंगालचे लेफ्टनंट गव्हर्नर सर जॉर्ज कॅम्पबेल यांचा हेतू होता की जिल्ह्याच्या प्रमुखांना यापुढे अनेक विभागांचे कष्ट आणि कोणत्याही विभागाचे स्वामी म्हणून न पाहता प्रत्यक्षात प्रत्येक जिल्ह्यातील सर्व विभागांवर सामान्य नियंत्रण अधिकार प्रदान करावा. ब्रिटिश राजवटीत म्हणजे कलेक्टरच्या कार्यालयात अनेक जबाबदाऱ्या होत्या. कलेक्टर म्हणून तो महसूल संघटनेचा प्रमुख होता. त्याच्याकडे नोंदणी, फेरफार आणि
धारणीचे विभाजन, वादांचे निराकरण, कर्जबाजारी मालमत्तेचे व्यवस्थापन, शेतकऱ्यांना कर्ज देणे आणि दुष्काळ निवारण हे काम होते. जिल्हाधिकारी, जिल्हा दंडाधिकारी म्हणून तो कनिष्ठ न्यायालयांवर सामान्य देखरेख करत असे आणि विशेषतः पोलिसांच्या कामाचे निर्देश देत असे. हे कार्यालय महसूल गोळा करणे आणि शांतता राखणे या विचित्र उद्देश साध्य करण्यासाठी होते. पोलीस अधीक्षक, SP, तुरुंग महानिरीक्षक, सर्जन जनरल, विभागीय वन अधिकारी DFO आणि कार्यकारी अभियंता PWD-EE यांना त्यांच्या विभागातील प्रत्येक हालचालीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना द्यावी लागत असे. म्हणजे याचं जे काही जिल्हाधिकाऱ्याचं काम असतं तर ते विविध सेक्शनमध्ये वाटून दिलेलं असतं आणि ती जे SP असतात, पोलीस अधीक्षक, नंतर तुरुंग महानिरीक्षक असतात, सर्जन असतात जे हेल्थच्या रिलेटेड, तर ते सुद्धा ह्यांना रिपोर्ट करतात. विभागीय वन अधिकारी जे असतात, कार्यकारी जे PWD ऑफिसमधले जे काही अधिकारी असतात ते सुद्धा कलेक्टरला रिपोर्ट करतात. 19व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत कोणत्याही स्थानिक जिल्हाधिकाऱ्याला जिल्हाधिकाऱ्यापदी बसवण्यास पात्रता नव्हती. परंतु भारतीय नागरी सेवेसाठी खुल्या स्पर्धात्मक परीक्षा सुरू झाल्यानंतर हे कार्यालय स्थानिकांसाठी खुले झाले. रोमेशचंद्र दत्त, श्रीपाद बाबाजी ठाकूर, आनंदराम बरुआ, कृष्ण गोविंद गुप्ता आणि ब्रजेंद्रनाथ डे हे पहिले 5 भारतीय ICS अधिकारी होते जे जिल्हाधिकारी बनले. 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही जिल्हा प्रशासनाचे एकक म्हणून कार्यरत राहिला. जिल्ह्यातील न्यायिक अधिकाऱ्यांना बहुतेक न्यायालयीन अधिकार वेगळे करणे वगळता जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका मोठ्या प्रमाणात बदलली नाही. नंतर 1952 मध्ये नेहरू सरकारने राष्ट्रीय विस्तार सेवा आणि समुदाय विकास कार्यक्रम जाहीर केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना जिल्ह्यात भारत सरकारच्या विकास कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्याची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली. नामकरण: नवी दिल्लीतील जिल्हा दंडाधिकारी DM कार्यालयाचा द्विभाषिक साईन बोर्ड, जे ऑफिस असतं त्याच्या बाहेर हा साईन बोर्ड गेलेला असतो, तर तो दोन्ही भाषेमध्ये आहे, हिंदी आणि इंग्लिशमध्ये. जिल्हा प्रमुखाच्या कार्यालयाचे नामकरण हे ब्रिटिश भारतातील प्रशासकीय पद्धतीचा वारसा आहे. जरी अधिकाऱ्यांची कार्य आणि अधिकार देशभरात मोठ्या प्रमाणात एकसारखे होते तरी ते पद बहुतेकदा विशिष्ट प्रांतातील कार्यालयाशी संबंधित प्राथमिक जबाबदारी प्रतिबिंबित करत असे. बंगाल प्रेसिडेन्सीमध्ये हे पद जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हाधिकारी म्हणून ओळखले जात असे, तर बॉम्बे प्रेसिडेन्सी आणि मध्य प्रांतामध्ये ते सामान्यतः जिल्हाधिकारी म्हणून ओळखले जात असे. जरी अधिकारी दंडाधिकारी अधिकार देखील वापरत असे, मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये हे कार्यालय सामान्यतः फक्त जिल्हाधिकारी म्हणून ओळखले जात असे. संयुक्त प्रांतामध्ये जिथे कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे सर्वात महत्त्वाचे कर्तव्य मानले जात होते, तिथे जिल्हा दंडाधिकारी हे पद वापरण्यात आले आणि सध्याच्या उत्तर प्रदेशातही हेच ते सुरू आहे. पंजाब, बर्मा जे आताचा म्यानमार, आसाम, अवध यासारख्या अनेक नियमन नसलेल्या प्रांतामध्ये फौजदारी प्रक्रिया संहितेच्या अनेक तरतुदी स्थगित ठेवून प्रशासनाची एक सरलीकृत प्रणाली पाळली जात होती. या प्रदेशामध्ये जिल्हा दंडाधिकारी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश म्हणून देखील काम करत होते आणि कार्यालय उपायुक्त म्हणून नियुक्त केले गेले. हा वापर उद्भवला कारण अशा प्रांतांचे प्रशासन मुख्य आयुक्ताद्वारे केले जात होते, ज्यांना कार्यकारी आणि न्यायिक दोन्ही अधिकारांचा वापर करून राज्यपाल आणि उच्च न्यायालयाच्या भूमिका एकत्रित केल्या होत्या. स्वातंत्र्यानंतर या वेगवेगळ्या पदनाम चालू राहिल्या आहेत.
जरी संपूर्ण भारतात या पदाच्या जबाबदाऱ्या आणि अधिकार जवळजवळ सारखेच आहेत. उपायुक्त DC कर्नाटक, आसाम, मेघालय, मिझोरम, नागालँड, जम्मू आणि काश्मीर, पंजाब, हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश, झारखंड आणि अरुणाचल प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये केंद्रशासित प्रदेशांमध्ये वापरले जाते. जिल्हाधिकारी DC केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गोवा, महाराष्ट्र, सिक्कीम, ओडिशा, गुजरात, पुदुच्चेरी आणि लक्षद्वीप असे येथे वापरले जाते. जिल्हा दंडाधिकारी DM उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, राजस्थान, बिहार, त्रिपुरा आणि छत्तीसगड मध्ये वापरले जाते. पोस्टिंग त्यांना राज्य सरकार, भारतीय प्रशासकीय सेवा IAS आणि राज्य नागरी सेवा SCS अधिकाऱ्यांच्या गटातून नियुक्त करते, जे राज्यातील वेतन मॅट्रिकच्या स्तर 12 किंवा स्तर 13 वर असतात. IASच्या सदस्यांची थेट भरती संघ लोकसेवा आयोगाद्वारे केली जाते. राज्य नागरी सेवा म्हणजे स्टेट सिव्हिल सर्व्हिसेस मधून पदोन्नती केली जाते किंवा राज्याबाहेरील नागरी सेवा स्टेट सिव्हिल सर्व्हिसेस मधून नामांकन केले जाते. थेट भरती झालेल्यांनाच 5 ते 6 वर्षाच्या सेवेनंतर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त केले जाते. स्टेट सिव्हिल सर्व्हिसेस अधिकारी त्यांच्या सेवेत किमान निवड श्रेणी स्तर 13 ग्रेड पे प्राप्त केल्यानंतर त्यांना जिल्हाधिकारी म्हणून देखील नियुक्त केले जाते. जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांची राज्य सरकारकडून या पदावर आणि त्या पदावरून बदली केली जाते. जिल्हाधिकारी किंवा जिल्हा दंडाधिकाऱ्याचा पगार 7व्या केंद्रीय वेतन आयोगानुसार IAS वेतन श्रेणीनुसार नियंत्रित केला जातो. वरिष्ठ वेळ श्रेणी स्तर 11 मधील अधिकाऱ्यांना 67,700 ते 2,08,700 पर्यंत मूळ वेतन मिळते. कनिष्ठ प्रशासकीय श्रेणी स्तर 12 मध्ये वेतन श्रेणी 78,800 ते 2,09,200 पर्यंत वाढते. अधिक ज्येष्ठतेसह अधिकारी निवड श्रेणी स्तर 13 पर्यंत पोहोचतात, जिथे मूळ वेतन 1,23,100 ते 2,15,900 पर्यंत असते. मूळ वेतनाव्यतिरिक्त अधिकाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि प्रवास भत्ता यांसारखे भत्ते मिळतात, ज्यामुळे त्यांच्या एकूण पगारात लक्षणीय वाढ होते. वैयक्तिक कर्मचारी जिल्हाधिकारी किंवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांना त्यांची सुरक्षा आणि संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी सशस्त्र संरक्षकांसह वैयक्तिक सुरक्षा अधिकारी PSO प्रदान केले जातात. जिल्हाधिकारी किंवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे वैयक्तिक कर्मचारी असतात, ज्यामध्ये एक वैयक्तिक सहाय्यक PA असतो, एक सचिव असतो आणि इतर सहाय्यक कर्मचारी जसे की लिपिक, शिपाई आणि चालक असतात. कार्य आणि जबाबदाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांकडे विविध कायदे आणि नियमांनुसार परिभाषित केलेल्या विविध जबाबदाऱ्या आहेत, ज्यात जमीन महसूल कायदा, जमीन वसुली नियम, जमीन अधिग्रहण कायदा, भारतीय नागरी सुरक्षा संहिता BNSS, शस्त्र कायदा 1959, छायांकन कायदा, नोंदणी कायदा, लोकप्रतिनिधी कायदा आणि इतर संबंधित कायदे यांचा समावेश आहे. त्यांना जमीन महसूल प्रशासन कायदा आणि सुव्यवस्था राखणे, जिल्हा प्रशासनाचे व्यवस्थापन करणे आणि सरकारी धोरणे अंमलात आणणे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे आणि ते जिल्हा स्तरावर विविध राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना आणि प्रकल्पांचे प्रभारी देखील आहेत. जिल्हा दंडाधिकाऱ्यांना नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या राज्यानुसार वेगवेगळ्या असतात, परंतु सामान्यतः विभागीय आयुक्तांच्या जिथे असे पद अस्तित्वात आहे, सामान्य देखरेखीखाली जिल्हाधिकारी जिल्ह्याच्या अधिकारक्षेत्रात विस्तृत कर्तव्ये सोपवतात, ज्यामध्ये सामान्यतः खालील गोष्टींचा समावेश असतो. जिल्हा दंडाधिकारी म्हणून जिल्हा दंडाधिकारी हे जिल्ह्याचे प्राथमिक कार्यालय दंडाधिकारी म्हणून काम करतात.
त्यांची मुख्य जबाबदारी जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि शांतता राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आहे. विभागीय आयुक्तांकडे अपील करण्याची तरतूद असलेल्या बाल न्याय कायदा 2015च्या तरतुदीनुसार दत्तक आदेश जारी करणे, जिल्हा दंडाधिकाऱ्यांना BNSSच्या कलम 163 अंतर्गत आदेश जारी करण्याचा अधिकार आहे, ज्यामुळे संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी लोकांच्या एकत्रित येण्यावर बंदी घालता येते. राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत NSA जिल्हा दंडाधिकाऱ्यांना व्यक्तींना राज्याच्या सुरक्षेला किंवा सार्वजनिक व्यवस्थेला बाधा पोहोचवणाऱ्या कोणत्याही प्रकारे कृती करण्यापासून रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक अटकेचे आदेश देण्याचा अधिकार आहे. विभागीय आयुक्तांकडे अपील करण्याची तरतूद असलेल्या शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा परवाना देणे आणि त्यांचे नूतनीकरण करणे, विभागीय आयुक्तांकडे अपील करण्याची तरतूद असलेल्या सिनेमॅटोग्राफ कायदा 1952 अंतर्गत सिनेमागृह परवाने देणे, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत स्थापन केलेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी असतात. दूरसंचार कायदा 2023च्या विविध तरतुदी अंमलबजावणी, पालक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या देखभाल आणि कल्याण कायदा 2007 तरतुदीची अंमलबजावणी, खाण कायदा 1952ची अंमलबजावणी, जिल्ह्यातील कारागृहांचे पर्यवेक्षण, जिल्ह्यातील सर्व कार्यकारी दंडाधिकाऱ्यांचे पर्यवेक्षण करते आणि पोलिसांवर त्यांचे मर्यादित नियंत्रण असते. जिल्हाधिकारी हा जिल्ह्यातील महसूल विभागाचा सर्वोच्च अधिकारी असतो. जिल्हाधिकारी हा महसूल प्रशासनाचा सर्वोच्च अधिकारी असतो. जमीन महसूल, सरकारी कर, शुल्क आणि जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करण्यायोग्य सर्व देणी गोळा करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर असते. जमीन संपादन, महसूल वसुली, जमीन सुधारणा आणि इतर जमीन संबंधित बाबींसाठी जबाबदार. जमिनीच्या हक्कांच्या अचूक आणि अद्ययावत नोंदी सुनिश्चित करणे, जमीन सुधारणांची अंमलबजावणी करते आणि भूसंपादन अधिकारी म्हणून अधिकार वापरते. ट्रेझरी आणि सब ट्रेझरी ऑपरेशन्सचे पर्यवेक्षण करते. स्टॅम्प कायदा लागू करतो आणि सरकारी जमिनीचा संरक्षक म्हणून काम करतो. प्रोटोकॉल ऑफिसर म्हणून काम करते आणि जिल्ह्यात राहणाऱ्या मालमत्ता असलेल्या थकबाकीदारांकडून सरकारी देणी वसूल करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देते. जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी नैसर्गिक असो वा मानवनिर्मित कोणत्याही आपत्तीमध्ये मदत आणि पुनर्वसन कार्याचे प्रामुख्याने काम. संसद मतदारसंघासाठी निवडणूक अधिकारी म्हणून काम करणे, जिल्ह्यातील निवडणूक आयोजित करण्याचे संपूर्ण प्रभारी. जीवनावश्यक वस्तू कायदा 1955ची अंमलबजावणी, पालक आणि पालक कायद्याअंतर्गत अल्पवयीन मुलाचे पालक असणे. इतर कार्ये: जिल्हा निवडणूक अधिकारी DEO, अध्यक्ष प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, अध्यक्ष जिल्हा रस्ता सुरक्षा प्राधिकरण, अध्यक्ष जिल्हा पर्यटन प्रोत्साहन परिषद, अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण. 6. जिल्हा अध्यक्ष जिल्हा विकास परिषद DDC. त्यानंतर येते न्यायव्यवस्थेपासून वेगळे होणे. भारतातील जवळजवळ सर्व 741 जिल्ह्यांचे नेतृत्व जिल्हाधिकाऱ्यांकडे असले तरी 1947 मध्ये स्वातंत्र्यानंतरच्या घटनात्मक घडामोडींमुळे जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या अधिकारात घट झाली आहे आणि भूमिकांमध्ये फेरबदल झाला आहे. 1960च्या दशकाच्या सुरुवातीला पहिला मोठा बदल घडला जेव्हा भारतीय संविधानाच्या कलम 50 नुसार बहुतेक भारतीय राज्यांमध्ये न्यायपालिका, कार्यकारी
मंडळापासून वेगळी करण्यात आली. याचा अर्थ असा की जिल्हाधिकाऱ्यांना आणि उपमहानगरपालिकांना आता फौजदारी खटले चालवता येणार नाहीत किंवा आरोपींना सत्र न्यायालयात पाठवता येणार नाही. त्यांची जागा मुख्य न्याय दंडाधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी यांनी घेतली. जिल्हा दंडाधिकारी आता जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी दंडाधिकारी होते. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. अप्रत्यक्षपणे यामुळे पोलिसांवरील थेट नियंत्रण कमी झाले ते आता जिल्हा न्यायाधीश आणि न्याय दंडाधिकारींवर अवलंबून होते. हा बदल फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 द्वारे संस्थात्मक करण्यात आला. केंद्रशासित प्रदेश आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये जिल्हाधिकारी बराच काळ न्यायिक अधिकार वापरत राहिले. जिल्ह्यात 1978 पर्यंत, मिझोराममध्ये 2008 पर्यंत, अरुणाचल प्रदेशात 2016 पर्यंत, मेघालयात 2020 पर्यंत स्वतंत्र जिल्हा न्यायव्यवस्था निर्माण झाली नव्हती. मेघालयातील दक्षिण गारो हिल्स जिल्हा भारतातील शेवटचा जिल्हा जिथे जिल्हा दंडाधिकारी देखील न्यायिक अधिकार वापरत होते, त्याला अखेर 17 डिसेंबर 2020 पर्यंत रोजी स्वतंत्र जिल्हा आणि सत्र न्यायालय मिळाले. पुनर्रचना. जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकांची पुनर्रचना करण्याची गरज म्हणजे वसाहतवादी वारसा, भ्रष्टाचार दूर करणे, एकरूपता वाढवणे, स्थानिक संस्थांना अधिकार देणे, सत्तेचे पृथक्करण सुनिश्चित करणे, सत्तेचे केंद्रीकरण कमी करणे, यथास्थितीवादी प्रवृत्तींना संबोधित करणे आणि तळागाळातील लोकशाहीला पुढे नेणे. अशी अनेक उदाहरणे देखील आहेत जिथे खालच्या पातळीवर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी पीडितांवर किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर दबाव आणला आहे आणि विशेषतः जर ते उपेक्षित समुदायाचे असतील. टीका आणि सुधारणांचे आवाहन. माजी IAS अधिकारी TR रघुनंदन यांनी जिल्हाधिकारी किंवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या सततच्या केंद्रीकृत भूमिकेवर टीका केली आहे. असा युक्तिवाद केला आहे की ती जुनी आहे आणि सहभागी प्रशासन आणि विकासात अडथळा आणते. 2025 मध्ये द प्रिंटमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात त्यांनी असे म्हटले की भारतीय प्रशासकीय सेवेने जिल्हाधिकाऱ्यांच्या अचूकतेची मिथक म्हणून वर्णन केलेल्या गोष्टी कायम ठेवल्या आहेत, ज्यामुळे स्थानिक सरकारे बाजूला पडतात आणि एकाच अधिकाऱ्यांकडे प्रशासकीय शक्ती केंद्रित होते. रघुनंदन यांनी आंध्र प्रदेश आणि आसामसारख्या राज्यांमध्ये कलेक्टर डझनभर समित्यांचे अध्यक्ष आहेत हे लक्षात घेऊन त्यांच्यावर येणाऱ्या प्रशासकीय भारावर प्रकाश टाकला. त्यांनी कर्नाटकमधील 1987-1992 पर्यंत एका सुधारणा प्रयोगाचाही उल्लेख केला जिथे कलेक्टरांना निवडून आलेल्या जिल्हा परिषद प्रमुखांच्या अधीन करण्यात आले होते, ज्यामुळे काहींना भीती वाटत होती की त्याप्रमाणे प्रशासनात अपयश आले नाही. एकूणच त्यांनी असा युक्तिवाद केला की जरी घटनात्मक सुधारणांनी स्थानिक प्रशासनात मजबूत करण्याचा प्रयत्न केला असला तरी कलेक्टरचे अधिकार कमी करण्यासाठी किंवा स्थानिक सरकारांना पूर्णपणे सक्षम करण्यासाठी मर्यादित राजकीय इच्छाशक्ती होती. रघुनंदन यांनी असा युक्तिवाद केला की स्थानिक सरकारांना सक्षम बनवण्याच्या घटनात्मक तरतुदी असूनही IASने विकेंद्रीकरणाला विरोध केला आहे आणि नियंत्रण राखले आहे. अपवाद. पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे पारंपरिक कलेक्टर नाही, त्याच नावाचे नुकतेच तयार केलेले पद मुद्रांक, महसूल, नोंदणी आणि इतर काही विविध कार्य गोळा करण्याचे काम करते. जिल्हा दंडाधिकारी अधिकार पोलीस आयुक्त वापरतात. ते ब्रिटिश भारतातील अशा सर्वात जुन्या पदांपैकी एक आहे आणि तर कोलकाता महानगरपालिका इतर सर्व जबाबदाऱ्या सांभाळते. याच ठिकाणी आपण थांबूया.